हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सर्वांची लाडकी गौरी. आज माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत चिकन सुक्का, झणझणीत चिकन सुक्याची रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्हाला आवडल्यास आपण याचे फुल व्हिडिओ पण यूट्यूबवर अपलोड करूया. तर स्टार्टिंगला आपण काय करायचं, तमालपत्र वगैरे हे सर्व खडा मसाला असतात, त्यामध्ये तीळ, खोबरं मिक्स करून मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. सेम अगेन कोथिंबीर आणि लसूण पण भाजायचे. कधी कधी कोणी कच्ची कोथिंबीर पण टाकतं, मी थोडीशी भाजून टाकते. कांदा टोमॅटोचं प्युरी करायची आहे आणि एका बाउलमध्ये मी दुसरीकडे सर्व माझे चिकनचे पीस घेतलेले आहेत मॅरिनेशनसाठी. त्याच्यामध्ये 2-4 मसाले जे आहेत आपले रेग्युलर, गोडा मसाला आहे, कांदा मसाला आहे, गरम मसाला, चिकन मसाला आणि थोडंसं तिखट असं मॅरिनेशनसाठी ठेवलं. मी त्यामध्ये लिंबू ॲड केलेलं नाही आहे. दुसऱ्या साईडला आपण एका पॅनमध्ये जे आपण खोबरं आणि हे ते बारीक केलं होतं त्याची सगळी पेस्ट टाकून बारीक गॅसवर पूर्ण ते तेलामध्ये असं एकजीव करून घ्यायचं, प्रॉपर तेल सुटेपर्यंत. आता त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकायची. मी 2 चमचे टाकली. जर जास्त करायची असेल तर तुम्ही जास्तीचं पण मसाले ॲड करू शकता, म्हणजे पेस्ट ॲड करू शकता. मला 5 ते 6 लोकांसाठी करायचं होतं म्हणून मी तेवढंच केलं. आता पूर्ण याला तेल सुटेपर्यंत हे मिश्रण पूर्ण असं छान त्या तेलामध्ये भाजून घ्यायचे. नंतर त्यामध्ये सर्व मसाले ॲड करायचेत. मसाले ॲड केल्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं. एकजीव केल्यानंतर त्यावर एक पळी किंवा 1 चमचा कच्चं तेल टाकायचं आहे आणि कच्चं तेल टाकल्यानंतर एकदम लो फ्लेमवर तुम्हाला हे सर्व मसाले त्या तेलामध्ये शिजवून घ्यायचे आणि मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये तुम्हाला नंतर ॲड करायचे. वाह! पाहू शकता तुम्ही कसं झणझणीत तरी आणि एकदम असं लुसलुशीत शिजले. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.